गोपाळ तिवारीजी, जर का अशीच काही परिस्थिती आली 2013 सारखी, तर तेव्हाची जी काही म्हणणं होतं की झाडू चालवायला शेवटी हाताचीच गरज पडते, काँग्रेस विचार करेल? इंडिया आघाडीतला घटक पक्षही राहिलेला आहे आप पार्टी. नाही, हे बघा, ह्या याच्यामध्ये यांचं भाजपच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि इंडिया अलायन्स आता बाळासाहेब म्हणत होते की स्वार्थाने एकत्र आलेले, 100% स्वार्थाने एकत्र आले, नक्की. परंतु तो स्वार्थ आमचा संविधान वाचवण्याचा आहे, तो स्वार्थ आमचा लोकशाही वाचवण्याचा आहे, तो स्वार्थ आमचा स्वायत्तता, संस्थांची स्वायत्तता वाचवण्याचा आहे. आणि त्याच्यामुळे राजकीय अजेंडा प्रत्येक पक्षाचा काही असो, परंतु आम्ही एक दुसरा शत्रू नाही. मात्र भाजप आपल्या विरोधाच्या पक्षाला शत्रू समजतं. जसं तो पर्याय असतो जनतेला, तो जनतेचा एक निवड असते, त्याचा ऑनर करायला शिकलं पाहिजे. आज सांगतो की काल संध्याकाळपर्यंत या दिल्लीचे निवडणुकीचे आकडेवारी जाहीर केलेली नव्हती. महाराष्ट्र आणि हरियाणा, पंजाब हरियाणा काय झालंय, तिथे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने चपराक लगावलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी आम्ही आक्षेप घेतलेले आहेत. काल राहुलजींनी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे वाढीव मतदानचे आकडे या ठिकाणी महाराष्ट्रात झाले ते सांगितलंय. पण दिल्लीत देखील, त्यामुळे काँग्रेस या संस्थांच्या विरोधात लढतीये. काँग्रेस फक्त पक्षाच्या विरोधात लढत नाहीये, काँग्रेस निवडणूक आयोगाच्या विरोधात लढतीये, काँग्रेस सर्व संस्थांच्या बाबतीत प्रशासनाच्या सोबतच्या विरोधात पण लढतीये. अनेक ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने पहिलं संविधान, लोकशाही वाचवण्याचं आहे आणि त्याच्या दृष्टीने आमचा तो पर्याय आणि त्याप्रमाणे ती प्रायोरिटी राहील आणि त्याचप्रमाणे आम्ही भूमिका घेतलेली. त्यावेळेला पण पूर्वी आरोप करून देखील आम्ही आपला सोबत का घेतलाय, कारण किमान आम्ही एक दुसऱ्याला शत्रू मानत नाही ना, आणि त्याला संपून टाका ही भाषा नाहीये, ही भावना नाहीये काँग्रेसची कधी पण. म्हणून आमचा त्या दृष्टीने तो प्रयत्न राहील, दुसरं काय. मी धनंजय शिंदेकडेच होतो. धनंजय शिंदेजी, अशीच वेळ आल्यास काय भूमिका असेल आपची? हो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर जयंतरावांना मी सांगू इच्छितो की म्हणजे त्यांचं बरंच आम आदमी पक्ष लढली म्हणून काँग्रेसचं नुकसान झालं या भूमिकेबद्दल बोलतायत. तर गोव्यामध्ये साधारणपणे 6.5 ते 7% मिळालेले आणि गोव्यामध्ये 2022च नव्हे तर 2017ची निवडणूक सुद्धा आम आदमी पक्ष लढलेली. त्याचबरोबर जर गुजरातचा जर आपण विचार केला तर गुजरातची यावेळची निवडणूक काँग्रेस किती गांभीर्याने लढली याचं तुम्ही कृपया अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसने गुजरातची विधानसभेची निवडणूक गंभीरतेने लढलीच नाहीये. काँग्रेस पक्षाचे आदरणीय राहुल गांधीजी जे आहेत त्यांनी गुजरातमध्ये विधानसभेमध्ये किती प्रचाराच्या सभा घेतल्या किंवा भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये का गेली नाही, ह्या प्रश्नांचं जर आपण उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काँग्रेसने म्हणावे तसे प्रयत्न केलेच नाहीत. भारतीय जनता पक्षाची विखारी स्ट्रॅटेजी जी आहे त्या विखारी स्ट्रॅटेजीला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे, लढलं पाहिजे. जर लढलं नाही तर पराभव हा निश्चितच आहे. असं गेल्या 10 वर्षांवरनं दिसलेलं असून सुद्धा काँग्रेसने लढायला पाहिजे असं मला अगदी नम्रतेने वाटतं. प्रश्न तुम्ही जो विचारलेला आहे की 2013 सारखी परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला घटक पक्ष असल्याबरोबरच काँग्रेस हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे आणि आम आदमी पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत ती संविधानावर आधारित आहे. त्यामुळे काँग्रेस जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर निश्चितच आम आदमी पक्षाचं जे केंद्रीय नेतृत्व आहे ते बसून चर्चा करेल. परंतु काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा घटक असल्यामुळे आमची ऑलरेडी एक बॅकग्राऊंड बनलेला आहे चर्चेसाठी आणि जर तशी परिस्थिती 2013 सारखी निर्माण झाली तर मला खात्री आहे की निश्चितच पक्ष देश वाचवण्यासाठी आणि दिल्लीतल्या जनतेला सेवा सुविधा पुन्हा एकदा देण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. मला